भक्ती करणारे चिपकून ठेवले आता तुला जरा कसं वाटलं साधारण गोरक्ष धन्य तुझ्यावर विश्वाचा देव प्रसन्न झालाय अरे गुरुदेवतेच्या हस्ती मिळाव्या म्हणून तुझ्या वाणीवर विश्वास ठेवतोय आणि पक्षास्त्राला जागच्याला जी चित्तवले विवस्त्रास्त्राची प्रेरणा करतोय विवस्त्राची प्रेरणा करतोय हे देवतत्व आणि हे नाटतत्व हे तत्वाचं भांडण आहे आता असं करा हे तुमचं तत्वाचं भांडण तुम्ही आपसात मिटवा पण तत्पूर्वी वीरभद्र मी याला शब्द दिलाय हस्ती तुझ्या स्वाधीन कराय पण तुझ्याच असताना या हस्ती या गोरक्षाच्या माझ्या गुरुदेवताला घेऊन ये आम्हाला आशीर्वाद दे तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं समर्पक उत्तर देण्यासाठी तत्वातील गोरक्षनाथ तुझ्या प्रश्नांची उत्तरे कुणी कुणाचा बदलू शकत नाही बरोबर आहे सत्वी मातेनं ज्याच्या नशिबात जशी जशी लेखणी केली तसा तसा जीवन प्रवास प्रत्येकाचा होणार तिचं वाईट वाटून घेऊ नशिबाचे प्रत्येकाला 12 वर्षापर्यंत पती त्याचं सुख तुला दिलं आणि त्याच्या मिलनातून त्याच्या पुरुषार्थापासून तुला पुत्र संततीचा लाभ झाला तेव्हा बाप सवयी बेटा म्हणजे तुझ्या पतीपेक्षा या तुझ्या पुत्राचं नाव या विश्वात मी मोठं करून ठेवणार आहे काय म्हणायचं 12 वर्षापर्यंत आजपासून 12 वर्षापर्यंत याला तुझ्या अंगाखानावर स्तनपान करून लढीवळानं तू सांभाळ 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर मी माझ्या गुरुदेवा समवेत येईल आणि याला घेऊन जाईल पण यावेळी याला पालकात ठेवून नामकरण केली 16 पार पर असताना याचं नाव धर्म असं ठेव 12 वर्षानंतर माझी गुरुमाऊली माझ्या समवेत याला घेऊन जाईल नाथ दीक्षा शिक्षा याला देईल नाथ शिक्षेचे धडे माझा गुरु देईल आणि 84 सिद्ध नंतर 12 वर्षानंतर 84 सिद्धांत याची गणना केली जाईल आणि असा आशीर्वाद आहे आता याचं नाव धर्म असेल नाथानं याला शिक्षण दिल्यानंतर नाथ शिक्षणानंतर त्या धर्माचं धर्मनाथ जगात भक्ती मार्गाला सुरुवात झाली आणि जगाला मोठ करेल तेव्हा बाबा सर्वांना एकच सांगणं आहे कसला मान आणि कसला अपमान आवाजात भांडू नका आणि कुठे अपमान तुमचा सर्वांचा
मानापमा नाटकाचं सेवन गोड झालं. भक्ती